हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या ह्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज मी ह्या रूमला करणार आहे डेकोरेट. तर तुम्ही स्टार्टिंगपासून बघा की किती छान डेकोरेट करणार. तर स्टार्टिंगपासून बघू शकता, हा बेड वगैरे इथे आहे आणि बघू शकता किती कचरा आहे. तर याला आपण पूर्ण जे आहे ट्रान्सफॉर्म करणार. आणि तशाला गाईज लागून जाऊन आपण आपल्या कामाला बोलण्यापेक्षा ते मला काहीच समजत नाही की मी काय करू एवढा युनिक की हा रूम जो आहे तो बहुत सही वाटला पाहिजे. तर माझा विचार आहे की मी ह्यात जे आहे तो लावणार पूर्ण असा आडवा आणि मग इथून आपल्याला बहुत सही पेस्ट मिळणार. तर कसं बी करून मी इथे हा बेड असा लावून दिली आहे आणि आता आपल्याला करायचे इथून साफ आणि खालून पण आपलं जे आहे ते परफेक्ट जे आहे ते ठेवून झालं आहे मॅनेज. आणि बघू शकता आणि मला समजत नाही हा इथे ठीक वाटत आहे का, कारण की इथे बघा इथे आपल्याला बहुत सही पेस मिळत आहे. बट फॅन ठेवायला जागा नाही आहे, काही नाही. हो घर पण तेरा का ओके ओके तो कचरा डस्टबिन मध्ये टाकून याच्या. तर तिकडे माझा भाऊ पण रूम सजवासाठी मस्त करत आहे आणि ते तिथे वेगळाच सामान आहे, माहीत नाही तिथे काय आहे. तर बट काही इश्यू नाही. तर चला गाईस आणखीन काम करू आपण. तर मी एवढ्यातच माझी थकून गेली मी. चलो. तर इथून मी पूर्ण मस्त साफ करून घेते. आता मारायचं आहे फक्त पोचा. आणि मला नाही वाटत आहे की हा इथे चांगला दिसेल, कारण की बघू शकता पूर्ण अर्धा दरवाजा जो आहे ते हे होता ते याला सीधाच लावा पडन. आणि पंख्यासाठी पण जागा नाही, स्टूलसाठी. तर सगळ्यात पहिले आपण मस्त काय म्हणतात तर पोछा वगैरे मारून घेऊ आणि हा सीधाच लावून घेऊ, काही इश्यू नाही. तर फायनली हा रूम झाला आहे डेकोरेट. डेकोरेट तर नाही करू शकली, फक्त साफच करू शकली, बघू शकता. आणि हा माझा लहान भाऊ काय करत आहे इथे. ये क्या है, कुठे जात आहे तू. काय झालं रूपम, काय मला माहित आहे चप्पल कुठे आहे, सांगू कुठे आहे. ए ठेवतो, नाही करू ठेव. हो ठीक आहे, पहिले ठेवतो जिथे होता तिथे. इकडे पाय बरं, चप्पल भेटली. कॉकरोच भेटली चप्पल. आता काय करत आहे रूपम तू. तर इकडं मस्त लहान लेकरांचे खेळणं चालू आहे. आणि हे बघा ह्या बॅगची काय हालत केलं. हे कोण करते बॅटला कलर, कोण करते रूपम. हे कलर करतात. काय खेळत आहे तू. क्रिकेट. अरे रे. तर गाईस एवढा मी तो काम केलती आणि पूर्ण माझा फ्लॉप झाला आणि दिवसभर मी काय की झोपा आणि आता होऊन गेली मस्त फ्रेश. आणि आता मी करणार मस्त डिनर रात्रीचं जेवण. तर पाहते तर घरी बनलं आहे मस्त सोयाबीनची वड्याची भाजी. तर मी आता बसून जाणार जेवण करायला. तर चला. तर जेवण की करून येऊन जाते मी टेरेसवर. आणि टेरेसवर येऊन आता मी करणार व्हिडिओ एडिटिंग, लॉंगवाली आणि शॉर्टवाली. मला माहिती आहे का गाईज, एका दिवसात की नाही मी 2 व्हिडिओ एडिट करते. एक यूट्यूबसाठी लॉंग आणि शॉर्टवाली इंस्टासाठी पण आणि यूट्यूबसाठी पण. पूर्ण यार दिमागाचा माझा कचरा होते यार. रोज रोज नवीन विचार करा पडते की आज नवीन कॉन्टेंट, आज नवीन कॉन्टेंट, आज नवीन कॉन्टेंट. रोजही मला असं वाटते की रोजचा जो दिवस आहे तो माझा चांगला गेला पाहिजे आणि युनिक गेला पाहिजे. कारण की मी ना तुम्हाला माझा व्लॉगिंगच्या थ्रू मी तुम्हाला लाईफ दाखवते की माझ्या लाईफमध्ये काय चालत आहे आणि काय नाही. तर आता तर मला एक सिक्वेन्स ठेवायचं आहे, की एक आपल्या व्लॉगिंगमध्ये तडका वगैरे आणायचा आहे. तर तो जो
बहुत सही येणार आहे. तर आता तर सध्या 14 एप्रिल येत आहे, ठीक आहे. तर 14 एप्रिलसाठी मी गाणं लिहत आहे आणि माझा गाणं जो आहे तो अर्धा लिहून झाला आहे आणि बाकीचा अर्धा गाणं बाकी आहे. तो फुल व्हिडिओमध्ये अपलोड होणार. पूर्ण फुल व्हिडिओ पाहान तुम्ही. आणि ते व्हिडिओ अपलोड होणार 13 तारखेला रात्रीच्या 12 वाजता माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड होऊन जाणार, म्हणजे ह्याच चॅनलवर. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करून घ्या. आवडला की नको आवडला तरी सबस्क्राईब करून घ्या, कारण की मग 2 वर्षानंतर याच्याहून चांगले व्लॉग्स पाहायला मिळतील तुम्हाला. बाय, गुड नाईट.